9 महिन्याच्या गरोदर बाईला तमाशाच्या फडावर नाचताना प्रसूती कळा चालू झाल्या. तिने बाळाला जन्म दिला आणि अवघ्या काही वेळात ती पुन्हा रंगमंचावर जाऊन लावणी करू लागली. श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट इठाचा टीजर सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. पण ही काल्पनिक कथा नसून महाराष्ट्राच्या लोककलेच्या मातीतला हा खराखुरा इतिहास आहे. ही गोष्ट आहे अशा एका कलाकाराची जिनं गरिबी, अपमान, वेदना यांच्यावर मात करून तमाशाच्या दुनियेत स्वतःचं साम्राज्य उभं केलं. जिच्या एका ठुमक्यावर हजारो लोक वेडे व्हायचे, जिचं नाव आजही आदराने घेतलं जातं. ही आहे तमाशाची सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर यांची प्रेरणादायी आणि थरारक कहाणी. पंढरपुरात 1 जुलै 1935 साली विठाबाईंचा जन्म झाला. त्यांचं कुटुंबच तमाशाशी जोडलं गेलेलं. त्यांचं लहानपण याच वातावरणात गेलं. त्यांच्या वयाच्या मुली भातुकली खेळण्यात व्यस्त असायच्या. त्याच वयात विठा तिच्या छोट्या पायात घुंगरू बांधून लावणीचा सराव करायची. हाडाच्या कलाकार असलेल्या विठाबाई लहान वयात लावणी आणि गाण्यांवर त्यांची पकड होती. त्या काळात मुलींनी तमाशात काम करणं तमाशा कलाकाराला कमी लेखलं जायचं. पण विठाबाईंना फक्त एकच गोष्ट महत्त्वाची वाटायची, ती म्हणजे त्यांची कला. विठाबाईंचा आवाज अतिशय दमदार होता. त्यांची अदाकारी लोकांना अक्षरशः खिळवून ठेवायची. त्यांची लावणी पाहायला हजारो लोक गर्दी करायचे. त्या रंगमंचावर येताच शिट्ट्या, टाळ्यांच्या आवाजात लोक त्यांना, त्यांच्या कलेला दाद द्यायचे. त्यांच्या या कलाकारीमुळे तमाशा विश्वात त्या मोठ्या होऊ लागल्या. त्या काळात जत्रेमध्ये गावोगावी तमाशाचे फड असायचे. विठाबाईंचा तमाशा आणि लोकांची प्रचंड गर्दी हे समीकरण आता जुळलं होतं. विठाबाई प्रसिद्ध तर होत्याच, पण त्यांच्या तमाशावर अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह पण होता. एक दिवस जरी तमाशा झाला नाही तर फडातल्या लोकांच्या घरची चूल पेटणार नाही अशी परिस्थिती असल्या कारणानं विठाबाईंनी आपलं दुखणं खुपणं बाजूला ठेवून कलेला सर्व काही समर्पित केलेलं. दिवसभर प्रवास, रात्री कार्यक्रम, कधी उघड्या मैदानात, कधी पावसात तर कधी थंडीत, पण कार्यक्रम रद्द कधीच नसायचा. त्या दिवशी विठाबाईंच्या आयुष्यातला तो प्रसंग आणि त्यांनी त्यावर दिलेली मात अक्षरशः अंगावर काटा येईल असा तो प्रसंग. त्या दिवशी विठाबाईंचं नाव इतिहासात कायमचंच कोरलं गेलं. नेहमीप्रमाणे त्या फडावर लावणी करत होत्या, पण त्या 9 महिन्याच्या गरोदर होत्या. मुळात गरोदर आहे म्हणून तमाशा नको असं त्यांचं सूत्र नव्हतंच कधी. त्या लावणी करताना अचानक त्यांना प्रसूती कळा चालू झाल्या. संपूर्ण फडात गोंधळ उडाला. कार्यक्रम थांबवला. लोकांना कळेना नक्की काय झालं. गोंधळ, प्रश्न, दंगा सर्व काही चालू होतं. विठाबाई त्या अवस्थेत स्टेजच्या मागे गेल्या. असह्य वेदना त्या सहन करत होत्या. असं म्हणतात, बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म. विठाबाईंनी काही वेळातच एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाची नाळ त्यांनी ठेचून वेगळी केली. त्या नवजात जीवाला छातीला कवटाळलं. रक्तस्राव होत होता. हातात आत्ताच जन्माला आलेलं बाळ आणि फडात चालू असलेला गोंधळ. एका स्त्रीने बाळाला जन्म दिल्यावर लगेच तिला चालताही येत नाही. त्याच अवस्थेत विठाबाई उठल्या, पुन्हा तयार झाल्या आणि रंगमंचावर आल्या. एक ओली बाळंतीण पायात घुंगरू बांधून स्टेजवर लावणी करायला उभी राहते. ही गोष्ट प्रेक्षकांच्या लक्षात येताच त्या दिवशी त्या लोकांनी विठाबाईंना विश्रांती घेण्याचा आग्रह केला. पण विठाबाई मात्र त्या अवस्थेत लावणी करू लागल्या. त्या दिवशी तो फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर कलेसाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण करणाऱ्या कलाकाराचा जिवंत पुरावा होता. विठाबाई यशाच्या शिखरावर होत्या. 1970 आणि 80च्या दशकात विठाबाईंची लोकप्रियता, प्रसिद्धी वाढतच होती. त्यांच्या लावण्या ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येनं लोक जमा व्हायचे. तमाशाच्या तिकीट रांगेत लोक तास-तासभर उभं राहून त्यांचा तमाशा पाहण्यासाठी वाट बघायचे. त्यांच्या नावावर त्यांच्या प्रत्येक लावणीसाठी गर्दी वाढू लागली. त्या काळात तमाशा म्हणलं की विठाबाई आणि विठाबाई म्हणलं की तमाशा अशी परिस्थिती झालेली.
त्यांनी सादर केलेल्या लावण्यांमध्ये अभिनय, भावना आणि जीवनाचं वास्तवही होतं. त्यांच्या कलेची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवलं. त्यांच्या स्मरणार्थ 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारने विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देखील सुरू केला. विठाबाईंच्या आयुष्याचा शेवटचा काळ मात्र अधिक संघर्षमय होता. जशी जशी मनोरंजनाची साधनं वाढत गेली, लोकांकडे वेगवेगळे पर्याय आले, तसतसं तमाशाला उतरती कळा लागली. लोकांचा कल कमी झाला. विठाबाईंच्या उतारवयात आजारपण, थकवा या सर्व गोष्टींचा सामना त्यांना करावा लागला. आर्थिक अडचणी, अनेक समस्यांनी त्यांचं वाढत चाललेलं वय या गोष्टींनी त्या ग्रासल्या गेल्या. अखेर वयाच्या 66व्या वर्षी महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञीने जगाचा निरोप घेतला. त्यांचं शरीर गेलं, पण त्यांची कला, त्यांच्या लावण्या, त्यांचा आवाज, त्यांच्या आठवणी आणि त्यांचा संघर्ष आजही महाराष्ट्राच्या लोककलेत जिवंत आहे. विठाबाई जिद्दीचं नाव होत्या, संघर्षाची आग होत्या आणि कलेसाठी जगणाऱ्या कलाकाराचा ज्वलंत इतिहास होत्या. आजच्या काळात प्रसिद्धी मिळवणं सोपं असेल, पण स्वतःच्या वेदनांवर मात करून कलेसाठी जगणं फक्त विठाबाईसारख्या कलाकारालाच जमू शकतं. तुम्हाला विठाबाईंच्या आयुष्यातील कोणता प्रसंग प्रेरणादायी वाटला हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकण्यासाठी रुगा व्हॉइस स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा.